हे पहा विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचा चढता क्रम, संख्यांचा उतरता क्रम। या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत। 2 एकक, 3 दशक, 2 शतक, 3000, 4 दशहजार म्हणजे 43,232। 5 एकक, 4 दशक, 3 शतक, 1000, 4 दशहजार 41,345। 1 एकक, 4 दशक, 3 शतक, 5000, 4 दशहजार म्हणजे 45,341। या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या आहेत, बरोबर। 3 संख्यांमधून आपल्याला या संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या, त्याच्यापेक्षा लहान संख्या आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या, सर्वात लहान संख्या, त्याच्यापेक्षा मोठी संख्या आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी संख्या म्हणजे संख्यांचा चढता क्रम आणि संख्यांचा उतरता क्रम। तुम्हाला संख्यांचा चढता क्रम आणि संख्यांचा उतरता क्रम हा घटक मी बऱ्याचदा शिकवलेला आहे, परंतु आज सुद्धा तुम्हाला मी संख्यांचा चढता क्रम आणि संख्यांचा उतरता क्रम परत एकदा शिकवत आहे, म्हणून आपण व्यवस्थित लक्ष द्या। संख्यांचा चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपण या संख्यांमधून या ठिकाणी लिहायचं आहे। आणि संख्यांचा उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत उतरत्या क्रमाने आपण या ठिकाणी संख्या लिहायच्या आहेत। आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या। या ठिकाणी 1, 2, 3 संख्या दिलेल्या आहेत। 43,232, 41,345 आणि 45,341। आपल्याला संख्यांचा चढता क्रम लिहायचा आहे। चढता क्रम मध्ये सर्वात लहान संख्या आपल्याला सुरुवातीला घ्यावी लागेल। या संख्यांमधून सगळ्यात लहान संख्या कोणती ते सांगा मला। 41,345 सगळ्यात लहान संख्या। 41,345 ही संख्या सगळ्यात लहान आहे, कारण आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे। मग 41,345 या संख्येपेक्षा थोडी मोठी संख्या कोणती? 43,232। 43,232 आणि या संख्येपेक्षा मोठी संख्या कोणती? 45,341। 45,341 म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान संख्या, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या, लहान्यापासून मोठ्यापर्यंत चढता क्रम, संख्यांचा चढता क्रम। संख्यांचा चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपल्याला संख्यांचा चढता क्रम लिहायचा असतो। सुरुवातीला आपण सर्वात लहान संख्या घेतली, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी संख्या घेतली, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा सर्वात मोठी संख्या घेतली। मग आता आपल्याला पुढच्या कॉलममध्ये संख्यांचा उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत संख्या लिहायच्या आहेत। मग या ठिकाणी सर्वात मोठी संख्या कोणती? 45,341 ही संख्या सर्वात मोठी आहे, कारण आपल्याला संख्यांचा उतरता क्रम घ्यायचा आहे। या संख्येपेक्षा थोडी लहान संख्या कोणती? 43,232 आणि या संख्येपेक्षा लहान संख्या 41,345। पहा विद्यार्थी मित्रांनो, संख्यांचा उतरता क्रम, सर्वात मोठी संख्या घेतली, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या घेतली, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या घेतली, म्हणजे संख्यांचा चढता क्रम मध्ये आपल्याला लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत लिहायचं असतं आणि संख्यांचा उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत संख्या लिहायची असते। अशा प्रकारे संख्यांचा चढता क्रम आणि संख्यांचा उतरता क्रम दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या।
संख्यांचा चढता क्रम मध्ये आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंत संख्या घ्यायची असते. संख्यांचा उतरता क्रम मध्ये आपल्याला मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत संख्या घ्यायची असते. अशा प्रकारे संख्यांचा चढता क्रम आणि संख्यांचा उतरता क्रम आपल्याला या ठिकाणी संख्या लेखन करून वाचन करून समजावून समजपूर्वक सांगितलेलं आहे. धन्यवाद.